आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार। उमेदवार तुमचा, प्रचार आमचा। लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच, प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही। तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही। तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही। तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे, तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा। तुमची प्रतिक्रिया, तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा। संपर्क क्रमांक आहे 99 22 09 41 88। शिरोळ तालुक्यातील शिरटी येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, वास्तुशांती, महाप्रसादाचं वाटप, समाज प्रबोधनपर व्याख्यान असे कार्यक्रम उत्साहात पार पडले। मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती। या धार्मिक सोहळ्यामुळे गावात चैतन्यदायी व भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या सहकार्यानं करण्यात आला आहे। श्री भैरेश्वर देवालयाचं काम पूर्णत्वास आलं आहे। यामुळे या मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यास बुधवारपासून उत्साहात प्रारंभ झालाय। श्री क्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाब्धिकार परमपूज्य परमात्मा महाराजांच्या दिव्य सानिध्यात मांगूरचे श्याम भटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा होत आहे। या भैरेश्वर देवालयाच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे 5:30 वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर कलश अभिषेक, गणपती पूजन, पुण्याहवाचन व मातृका पूजन आदी श्राद्ध, ब्रह्मपीठ स्थापना, रुद्रपीठ स्थापना, मुख्य देवता स्थापना, वास्तुपीठ स्थापना, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना, वास्तुशांती, होम हवन असे धार्मिक विधी कलश, सवालधारक, मानकरी, पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले। या निमित्तानं दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती। कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त सकाळ संध्याकाळ महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याच्या निमित्तानं गावात शुभकार्य होत आहे। त्यामुळे अनेक माहेरवशिनी लेकींनी मंदिरासाठी गारवा आणला होता। तो गारवा सोडून भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला। विविध भागातील शेकडो माहेरवशिनी लेकी या धार्मिक सोहळ्यासाठी आपल्या माहेरी आल्यात। तसेच या धार्मिक सोहळ्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीनं विविध स्वरूपात मदत करत आहे। सायंकाळी युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर महाराज यांचे संस्कार या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान झालं। आज शुक्रवारी कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याचा मुख्य दिवस। या निमित्ताने पहाटे 5:30 वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात आला। यानंतर सकाळी 10 वाजता सर्व कलश पूजन व होम हवन संपन्न झाला। दुपारी 1:42 कलश स्थापना सोहळा संपन्न झाला। तर सायंकाळी 6 वाजता चला हवा येऊ द्या फेम वृषभ अकिवाटे त्यांचा हास्यगंध हा कार्यक्रम होणार आहे। यावेळी धनाजी भोसले, मनोज चौगुले, प्रमोद माळी, श्रीपती कुंभार, शामराव गंगधर, श्रेणिक मगदुम, राजगोंडा पाटील, अप्पा भोसले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, गावातील प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी श्री भैरेश्वर जीर्णोद्धार व कलशारोहण समिती, श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी, ग्रामपंचायत शिर्टी गावातील सर्व तरुण मंडळे, विविध सहकारी सेवा संस्था, मंदिराचे पुजारी, गुरुबंधू यांच्यासह ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत। या धार्मिक सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणाबरोबर गावात चैतन्य निर्माण झालं आहे।